Welcome again, my dear students. Let's see the next problem. So this is a problem number 3. An automobile vehicle has a mass of 1500 kg. What must be the force between the vehicle and road if the vehicle is to be stopped with a negative acceleration of 1.7 meter per second square? So see, dear students, very interesting question. So there is an automobile, yes. So automobile vehicle has a mass of 1500 kg. So let us draw here the automobile, yes. समजा हा असा automobile आहे, yes, getting or not? So this is the automobile, yes, dear students. So let us consider the mass. So as is given in the question, the mass of this vehicle is 1500 kg. Yes. So what must be the force between the vehicle and the road? So समजा हा रोड आहे. सो फोर्स जो अप्लाय होणार आहे हा फोर्स हा बिटवीन दिस व्हेकल म्हणजे टायर आणि हा रोडच्या इथे मीन्स इथे हा फोर्स अप्लाय होणार आहे. येस. सो व्हॉट मस्ट बी द फोर्स बिटवीन द व्हेकल अँड रोड इफ द व्हेकल इज टू बी स्टॉप. आता याला स्टॉप करायचं आहे विथ निगेटिव्ह ॲक्सेलरेशन ऑफ. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू -1.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. So they have given us the negative acceleration. Yes. So A will be equal to -1.7 meter per second square. So आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. सो विथ दिस फोर्स द व्हेकल इज गोइंग टू बी स्टॉप. बरोबर. सो दिस विल बी द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द व्हेकल. सो मोशन ऑफ युअर व्हेकल इज इन डायरेक्शन. ह्या डायरेक्शनमध्ये व्हेकल चालले आणि फोर्स त्याच्या अपोजिटला जर अप्लाय केला तेव्हाच ही व्हेकल काय होईल, स्टॉप होईल. येस. आणि हा फोर्स कुठं असणार आहे, दिस इज द फोर्स दॅट इज बिटवीन द व्हेकल अँड द रोड. आता फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचा, सी फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन असतं. येस. सो मास इंटू ॲक्सेलरेशन म्हटल्यानंतर सी वी नो मास इज 1500 इंटू ॲक्सेलरेशन इज वॉट -1.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Yes. So if you calculate this is going to be -2550 Newton. Yes, 2550 Newton. So negative sign काय इंडिकेट करतं, negative sign इंडिकेट करतं. See, I will write here, negative sign indicates what does it indicates? The force is opposite to the direction of vehicle of the motion. So force is in opposite direction of vehicle motion. Vehicle motion जे असणार आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शन म्हणजे अपोजिट डायरेक्शन. व्हेकल मोशन इकडे असं आहे. सो याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये काय असणार आहे, दॅट विल बी द फोर्स. येस. सो अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेकल मोशन. येस माय डियर स्टुडंट्स. Now see here the fourth question. So two objects each of mass 1.5 kg are moving in the same straight line but in opposite directions. The velocity of each object is 2.5 meter per second before the collision, during which they stick together. What will be the velocity of the combined object after the collision? Yes. So dear students, very interesting concept here. Yes. So we will discuss first the question here. The two objects each of mass 1.5 kg are moving in the same straight line but in opposite direction. म्हणजे दोन ऑब्जेक्ट आहेत आपल्याकडे आणि त्यांचं मास, प्रत्येकाचा मास किती आहे, 1.5 kg, अँड दे आर मूविंग इन अ सेम स्ट्रेट लाईन बट इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे दोघंही एका रेषेमध्ये मूव होत आहेत बट देअर डायरेक्शन इज वॉट, अपोजिट. and after this they are going to collide. Yes. So मी ते दोन ऑब्जेक्ट काढतो. सपोज दिस इज m1 असणार आहे याचं मास. येस. हा ऑब्जेक्ट ह्या बाजूला आला आणि लेट अस कन्सिडर दिस इज द सेकंड ऑब्जेक्ट m2 आणि ह्या स्ट्रेट लाईनमध्ये बट देअर डायरेक्शन इज अपोजिट. हा इकडून इकडे यायला लागला आहे, हे इकडून इकडे यायला लागला आहे. बरोबर. सो
द टू ऑब्जेक्ट्स ईच ऑफ मास 1.5 kg. आता यांचं मास किती आहे, याचं पण मास आहे 1.5 kg आणि याचं पण मास आहे, द मास इज इक्वल टू 1.5 kg. आर मुव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन, सेम स्ट्रेट लाईन बट इन अपोजिट डायरेक्शन. मी अपोजिट डायरेक्शन दोघांची दाखवली. द वेलॉसिटी ऑफ ईच ऑब्जेक्ट इज 2.5 meter per second बिफोर द कोलिजन. सो बिफोर कोलिजन, सो लेट अस कन्सिडर दिस इज द केस. ही जी केस आहे ही बिफोर कोलिजनची केस असा लेट अस कन्सिडर करूयात. सो बिफोर कोलिजन, दिस इज द केस बिफोर कोलिजन. आता बिफोर कोलिजन, सो वेलॉसिटी किती याची, द वेलॉसिटी इज व्हॉट 2.5 meter per second. याची वेलॉसिटी किती आहे, velocity is again 2.5 meter per second. So this is the condition before collision. And now let's see here. So before the collision, during which they stick together, what will be the final velocity of combined object after collision? आता after collision काय असणार आहे, हे दोघं combine होणार आहेत. So I will write here. So here this mass m1 and m2 they are going to combine and they are moving with the same velocity. So v will be the same. I will write here same velocity. So this is the case after collision. This is the case of after collision. म्हणजे आफ्टर कोलिजन मध्ये काय असणार आहे, हे दोन्हीही ऑब्जेक्ट्स काय होणार आहेत, हे कंबाईन होऊन मग ते असे मूव्ह होणार आहेत. आणि व्हॉट वी हॅव टू फाइंड दॅट, वी हॅव टू फाइंड हिअर द फायनल वेलॉसिटी. बरोबर, फायनल वेलॉसिटी इन द सेन्स ही वेलॉसिटी आपल्याला फाइंड करायची. वी हॅव टू फाइंड हिअर द वेलॉसिटी. सो आफ्टर कोलिजन नंतरची वेलॉसिटी आपल्याला फाइंड करायची. सो व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. आता कसे क्वेश्चन सॉल्व करायचे असे, सी आपण कन्सेप्ट जो आपण स्टडी केला आहे तो काय आहे की मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. म्हणजे मोमेंटम रिमेन्स कन्झर्व्ड, हे आपण कन्सेप्ट पाहिला आहे. सो इथं मी लिहू शकतो मोमेंटम बिफोर कोलिजन is equal to momentum, yes, after collision. Yes, so let us find first the momentum before collision. So I will write here momentum before collision. आता मोमेंटम बिफोर कोलिजन लेट अस डिनोट दॅट विथ P1. बरोबर, आपण कसं डिनोट करतो, विथ P1. सो P1 ने जर डिनोट केलं मी, सो मोमेंटम बिफोर कोलिजन म्हणजे काय, सो चेंज इन मोमेंटम. वी शुड राईट हिअर चेंज इन मोमेंटम. येस, सो दिस विल बी द चेंज इन मोमेंटम. Change in momentum. Here also the change in momentum. Okay, you should write here change in momentum. So change in momentum before the collision बघा, momentum remains conserved. So P1 काय असणार आहे, see understand, see P1 काय असणार आहे, see understand well. So before collision जे momentum असणार आहे, so before collision जे momentum असणार आहे, see m1 v1 प्लस काय असणार आहे m2 v2 प्लस काय असणार आहे m2 v2. येस, सो m1 v1 प्लस m2 v2 कसा फाइंड आउट करायचा, आता m1 आपल्याला माहिती आहे. येस, सो m1 इज 2.5, सॉरी m1 इज व्हॉट 1.5 इंटू दिस 2.5. येस, प्लस m2 इज अगेन 1.5. पण आता v2 जे आहे ते v2 आपल्याला एक प्लस घेतलं तर हा प्लस जर घेतला तर हा कसा घ्यावा लागणार आहे, मायनस घ्यावा लागणार आहे. का, बिकॉज दर डायरेक्शन इज अपोजिट. म्हणून मी इथं काय करतो, -2.5 घेतो. आता जर तुम्ही पाहिलं, सो 1.5 इंटू 2.5 मायनस 1.5 इंटू दिस 2.5, हा मायनस इथं आला. बरोबर, सो दिस व्हॅल्यू इट इज गोइंग टू बी 0. दिस व्हॅल्यू इट इज गोइंग टू बी 0. सो P1 इज इक्वल टू 0. येस, P1 इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. सो आता मी सांगितलं momentum before collision that will be equal to momentum after collision. Yes, so momentum after collision काय असणार आहे, आता बिफोर कोलिजन 0 असल्यामुळे मोमेंटम आफ्टर कोलिजन काय असणार आहे, 0 असणार. 0 आपल्याला समजतं, बट व्हॉट इज द मोमेंटम आफ्टर कोलिजन. सो दिस इज बिफोर कोलिजन. आय राईट हिअर मोमेंटम आफ्टर कोलिजन. सो मोमेंटम आफ्टर कोलिजन काय असणार आहे, लक्षात घ्या. सो मोमेंटम आफ्टर कोलिजन, सी हे आफ्टर कोलिजनची कंडिशन आहे.
See, understand well. Momentum after collision. Mass m1, m2, they are moving with the velocity v. So mass m1 and m2, they are sticking together. दोघे जोडून म्हणजे एकमेकाला असे जोडलेले आहेत आणि दे आर मुव्हिंग विथ द सेम वेलोसिटी v. सो मोमेंटम काय असणार आहे, दिस m1 प्लस m2 इंटू v इंटू काय असणार आहे, v असणार आहे. येस, कारण हे दोघांचं पण मास सेमच आहे बरोबर. सो m1 प्लस m2 इंटू काय असणार आहे, v असणार आहे. सो दिस m1 प्लस m2 इंटू v इट शुड बी इक्वल टू 0. का 0? कारण मोमेंटम बिफोर कोल्युजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोल्युजन बरोबर. सो इथे मी लिहू शकतो m1 प्लस m2 म्हणजे काय, 1.5 प्लस 1.5 इंटू v इज इक्वल टू 0. सो आय विल राईट हिअर 3v इज इक्वल टू 0. सो दॅट विल गिव्ह मी v इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. सो व्हॉट विल बी द कंबाइंड वेलोसिटी ऑफ दिस कंबाइंड ऑब्जेक्ट आफ्टर कोल्युजन. आफ्टर कोल्युजन त्याची वेलोसिटी किती असणार आहे डिअर स्टुडंट्स, दॅट इज गोइंग टू बी 0 मीटर पर सेकंड. येस, सो मी आणखी एकदा रिपीट करतो. सी बिफोर आणि आफ्टरची कंडिशन. सी व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. m1 एक मास आहे, m2 एक मास आहे. हे दोघी स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होत आहेत बट इन अपोजिट डायरेक्शन. सो बिफोर कोल्युजन हे असे होते. मी बिफोर कोल्युजन त्यांचं मोमेंटम काढून घेतलं. सो बिफोर कोल्युजन मोमेंटम काढून घेतलं आणि सी बिफोर कोल्युजन जे मोमेंटम होतं p1 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. येस, सो m1 जे आहे ते 1.5 लिहिलेलं आहे. येस, आणि वेलोसिटी 2.5 आहे. इथं पण तेच आहे, फक्त वेलोसिटीची डायरेक्शन काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. कारण इकडचा जर प्लस घेतला तर इकडचं काय करावं लागेल, मायनस घ्यावं लागेल. एक प्लस तर एक मायनस. सो इथं मी मायनस घेतला, हा मायनसनी इथं मायनस झाला. सो इनिशियल मोमेंटम आपल्याला 0 मिळाला. आता आपलं काय, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम असणार आहे. सो बिफोर कोल्युजन इज इक्वल टू आफ्टर कोल्युजन. सो आफ्टर कोल्युजन काय असणार आहे, आपण लेक्चरमध्ये पाहिलं होतं की जेव्हा ऑब्जेक्ट कंबाईनमध्ये मूव्ह होत असतात तेव्हा त्याचं मोमेंटम काय असणार आहे, m1 प्लस m2 इंटू v. सो m1 प्लस m2 इंटू v बरोबर काय असणार आहे, m1 प्लस m2 इंटू v इज इक्वल टू काय असणार आहे, 0. कारण आपल्याला इनिशियल मोमेंटम किती मिळाले, 0 मिळाले बरोबर. सो m1 प्लस m2 इंटू v इज इक्वल टू 0 झाला. सो 1.5 प्लस 1.5 इंटू v इज इक्वल टू 0. सो 1.5 प्लस 1.5 म्हणजे किती असणार आहे, 3 असणार आहे. 3v इज इक्वल टू 0. सो v इट इज गोइंग टू बी 0 मीटर पर सेकंड. येस डिअर स्टुडंट्स.